माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनच अटक करणार? नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी माहिती मागवली, घडामोडींना वेग. शासकीय सदनिका लाटण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून सरकारची फसवणूक केल्याचा 1995 सालच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची कारावासाची शिक्षा कायम ठेवल्यानंतर प्रथम वर्ग न्यायालयाने काढलेल्या अटक वॉरंटनंतर आता नाशिक पोलिसांची हालचाल वेगाने सुरू झालेली आहे. माणिकराव कोकाटे सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि या पार्श्वभूमीवर त्यांना रुग्णालयातूनच अटक केली जाणार का याबाबत चर्चा रंगलेली असून नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मागवलेली आहे. कोकाटेंची सध्याची वैद्यकीय स्थिती, डॉक्टरांचा अहवाल आणि कायदेशीर बाबींची सखोल पडताळणी केली जात आहे. कायदेशीर पडताळणी केल्यानंतर नाशिक पोलीस पुढील निर्णय घेणार आहेत. दरम्यान या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेले आहे. विजय कोकाटे सध्या कुठे आहेत याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसल्याने नाशिक पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.